आमदारांना कापलं पाहिजे, त्यांच्या घरासमोर लघवी केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तुमचं काय वाटतं? असं आहे माझं म्हणणं की ते 2 वेळा मंत्री होते, पालकमंत्री होते. आज शेतकऱ्याच्या मुलांनी, जे प्रवीण तायडे आहे, शेतकऱ्याच्या मुलांनी त्यांचा पराभव केला. आज किती सोंग मांडले तरी ते 4 वेळा आमदार असताना त्यांनी हे वक्तव्य का नाही केलं? का नाही ते राजकीय नेत्यांच्या घरासमोर त्या ठिकाणी त्यांनी जे वक्तव्य केलं की मुताला पाहिजे, ते का नाही केलं? आज त्यांनी त्या ठिकाणी गुवाहाटीला जाताना शेतकऱ्यांना विचारलं काय? उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांना विचारलं काय? त्यांनी 4 टर्ममध्ये कुठेही शेतकऱ्यांसाठी आवाज उचलली नाही, कुठेही शेतकऱ्याच्या हिताची बाजू मांडली नाही. ते सत्तेमध्ये होते, पॉवरमध्ये होते, मंत्री होते, पालकमंत्री होते, 4 वेळा आमदार होते, तेव्हा त्यांनी कापण्याच्या भाषा केल्या नाही. आत्ता फक्त मला जे माहीत आहे ते एकनाथ शिंदे साहेबांना भेटले. त्यांनी म्हटलं की मी आंदोलन थांबवतो, मला MLC द्या, मला कुठंतरी राजकीय पुनर्वसन माझं करा, कुठंतरी मला पद द्या. अशा प्रकारचं कमिटमेंट जर आम्हाला हे सरकार करत असेल तर मी आंदोलन हे शेतकऱ्यासाठी मांडलेलं सोंग बंद करायला तयार आहे. अशा प्रकारचं नेहमीप्रमाणे ब्लॅकमेल सरकारला करण्याची त्यांनी पाऊल उचललेलं आहे. आज मला एवढंच म्हणणं आहे, दिवाळी आहे, दिवाळीच्या त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. लख त्यांची दिवाळी जाओ, पण शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाऊन स्वतः मोठं होऊ नका. लढायचं आहे तर 4 वेळा मी जेलामध्ये होतो. माझी किडनी जर कुठल्याही डॉक्टरकडनं चेक केली तर एक किडनी मी शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये गमावलेली आहे. 2-2 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांनी मिळवून दिलेले आहे. म्हणून आंदोलन पाहिजे तर मनातनापासून पाहिजे, लढवई पद्धतीचं पाहिजे. कुठेही सोंग मांडून स्वतःसाठी प्राप्त करण्यासाठी आंदोलन करू नका.